साहेब सांगायच्या, ज्योती विना दिवेला शोभा नाही, दंती विना हत्तीला शोभा नाही, गंधा विना कपाळाला शोभा नाही. आणि ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा नाही, त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल. 18 पगड जाती महाराजांच्या उरावर नाचत असतात. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर, गनिमनांच्या छताडावर भगवा रोहिलाय माझ्या छत्रपती शिवरायांनी. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. हे माझ्या आई बहिणींचे स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. हे माझ्या वारकऱ्यांचे स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. हे माझ्या धारकऱ्यांचे स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. 18 पगड जातीला एकत्र घेऊन रायरेश्वरच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपतींनी घेतली. तेव्हा काका म्हणतात, महाराज पुन्हा विचार करा. तेव्हा महाराज म्हणतात, काका आता शेळी मेंढीसारखे जीवन जगून आता आम्हास मान्य नाही. इथून पुढे जीवन जगू तर ते वाघासारखंच. सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा घेतला आणि एकच सिंह गर्जना सह्याद्रीच्या गौऱ्या खऱ्यामध्ये घुमू लागली. सगळ्यांनी हात वर करा. हर 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 हर. तुमची सुद्धा जर या खऱ्यामध्ये घुमू द्या. हा काहीच आवाज येत नाहीये. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. संत सेवालाल महाराज की जय. विठ्ठल. नामवाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल. वाचेने भगवानाचे नाम घ्या. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि पै काम नाही आता. कानाने कीर्ती ऐका. तर कानाने कीर्ती कोणाची ऐकायची? ज्याने आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्यासाठी काहीतरी केलेले आहे अशांची कीर्ती ऐका. मानवाची कीर्ती ऐकायची नाही. वर्णी मिळते थोरी. तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे काना, ऐका रे काना, वर्णिले ते थोरी एका विठ्ठलाची. मानवाची कीर्ती ऐकू नये. मानवाची कीर्ती ही सांगायची नसते. कीर्ती सांगायची तर दोन संतांची कीर्ती सांगा. कीर्ती सांगायची आहे तर छत्रपती शिवराजांची कीर्ती सांगा. कीर्ती सांगायची आहे तर माझ्या जिजाऊ आई साहेबांची कीर्ती सांगा. अरे तीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती. अरे तीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती. तीच जिजाऊ जिच्या प्रेरणेत उलटे दऱ्या खोऱ्यातील ज्योती. विठाला विठ्ठल. जिच्या प्रेरणेत उजळते दऱ्या खोऱ्यातील ज्योती. जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती. अरे मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. म्हणून म्हणते की मराठ्यांच्या नादी कधी लागू नका. सळसळणाऱ्या नागाला साप म्हणतात. सळसळणाऱ्या नागाला साप म्हणतात. लाकूड तोडणाऱ्याला सुतार म्हणतात. आणि मराठ्यांच्या शिवाला, मराठ्यांचा
वाघ म्हणतात. म्हणून म्हणते मराठ्यांच्या नादी कधी लागू नका. म्हणून म्हणते की कधी मराठ्यांच्या नादी कधी लागू नका, कारण मराठा हा फक्त फाडतो, वाघ काय करतो, फक्त फाडतो. आणि एकदा का आपण मराठ्यांच्या नादी लागलो की मराठा डायरेक्ट जमिनीत गाडतो. विठ्ठल विठ्ठल. कीर्ती सांगायची आहे तर माझ्या जनाबाई, मीराबाई, बहिणाबाईंची कीर्ती सांगा. आमच्या तुकोबारायांची कीर्ती सांगा. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती सांगा. मानवाची कीर्ती सांगायची नाही. हिंदवी स्वराज्यात गाजलेला हिंदू केसरी पहिलवान, ज्याला कुस्ती खेळण्याचा जोड नाही असा बलवान माणूस कुस्ती खेळायला गेला. 25,000 रुपये फी मिळाली. ते बक्षीस त्याने खिशात टाकले आणि गावाच्या दिशेने निघाला. वाटेत 2-4 चोरांनी त्याला अडवले. त्याला मारलं आणि त्याचे पैसे पण घेऊन पळाले. कसा तरी घरी आला आणि म्हणाला, बायकोने त्याचे हाल पाहून म्हणाले की काय हो, काय झाले? तर तो म्हणला, वाटेत 2-4 चोरांनी अडवलं, मला मारलं आणि माझे पैसे पण घेऊन पळाले. ती म्हणती, काय माहित पडतं काय तुम्हाला? एवढं देवाने तुम्हाला धडधाकट शरीर दिलेलं आहे आणि तुम्ही कसा काय मार खाऊन आला? तर तो म्हणतो, मला एक सांग, आपल्याला कुस्ती खेळण्याची फी किती मिळते? तर ती म्हणली 25,000. तर तो म्हणला, फुकट मारायला काय मिरिकम आहे का? ती म्हणती, मग खाई माती बंद के, आमच्या काय बापाचं जायचं? विठ्ठल विठ्ठल. अरे देवाने आपल्याला एवढं धडधाकट शरीर दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे? काही लोक देव भजना